EPMमधला ROI. ROI स्टँड्स फॉर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. एखादा बिझनेस ओपन केला आहे 3 जणांमध्ये, म्हणजे मीच ओपन केला आहे, हा दुसरा बबल्या आहे ज्याला मी पैसे 10 लाख इन्व्हेस्ट केलेत मी बिझनेसमध्ये, आणि ते 10 लाख रुपये ह्यांच्या तिघांमध्ये वाटले गेलेत. म्हणजे 8 लाख रुपये मी माझ्याकडे ठेवलेत खर्चासाठी, बिझनेससाठी. 1 लाख रुपये बबल्याला दिलेत रॉ मटेरियलसाठी, आणि 1 लाख रुपये मृणालला दिलेत उधार. मग आता टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढणार? ह्या तिघांची ॲडिशन. 8 लाख प्लस 1 लाख प्लस 1 लाख, 10 लाख रुपये. मृणाल झाली डेटर, बबल्या झाला करंट असेट, आणि हे झालं माझं फिक्स असेट. मग प्रॉब्लेम नंबर आपण घेतो आहे 278 पेज नंबर. EPM पर्टिक्युलर्स रुपीज, फिक्स असेट 5 लाख रुपये, करंट असेट्स 3 लाख रुपये, डेटर्स 2 लाख रुपये, सगळ्यांची ॲडिशन 10 लाख रुपये. हे झालं टोटल इन्व्हेस्टमेंट. आता ROI आपल्याला शोधायचा आहे. ROIचा फॉर्म्युला काय असणार आहे? ROI आपल्याला दिलं आहे डिझायर 28%. 28% इंटू डिवायडेड बाय 100 इंटू टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 10 लाख रुपये. आन्सर आला 2,80,000 रुपये. ठीक आहे, हे आलं आपलं ROI. आता काय शोधायचं आपल्याला? सेकंड वन, डिटरमाइन ट्रान्सफर प्राईस ऑफ डिव्हिजन ए. मग सेकंड, ट्रान्सफर प्राईस ऑफ डिव्हिजन ई. त्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे. टोटल ॲन्युअल कॉस्ट काढायची आपल्याला, शोधायची आपल्याला. टोटल ॲन्युअल कॉस्ट कशी शोधणार? टोटल ॲन्युअल कॉस्टचा फॉर्म्युला आहे टोटल फिक्स कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. टोटल फिक्स कॉस्ट दिली आहे प्रॉब्लेममध्ये 8 लाख रुपये.